आपला तारपाय आलं पाहिजे, ज्या ज्या बाजू घांगाळे सूर्यकांत घांगाळ दिसलंच पाहिजे, जे जे वाद्य ते पाळायचं काम आपल्याला करायचं. एखाद्याचा बँजोची गाडी असेल कृपया सोडून द्या, विसरून जातो. संस्कृती नष्ट करतोय पैशाच्या मागे लागून. नुसते पैसा मिळेल तुम्हाला आता त्या गाडीमधून, उत्पन्न भरपूर मिळेल, पण पुढे तुम्हाला सवलती राहणार नाही. एकामुळे अख्खं नष्ट होत नाही तुमचं. काही ह्या घाला घालणाऱ्या गोष्टी आपल्याला, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता आम्हाला, संत तुकाराम काय सांगत नाही तुम्ही? तुकाराम गाथा काय सांगत नाही? सत्य लिहिलेल्या तुकाराम गाथा बुडवल्या म्हणे. का बुडवल्या? आणि एकदा बुडलं का ते वरती येतं का? तो फुगल्यावर वरती येतं, लक्षात घ्या. फुगल्यावर ह्याची बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. हे सत्य लिहिलेलं होतं. आणि आज मी तुम्हाला राजकारण बोलणार नव्हतं, पण सांगतो की आज ते शिवसेनेवाले सुद्धा मान्य करायला लागलं की आमचा आजोबा प्रबोधनकार असा होता. हे कधीच सांगायला पाहिजे तुम्ही आज का सांगता? बदल होतोय, मला खूप समाधान आहे. थोडं पण मला समाधान वाटतं त्या की आज प्रबोधनकार सांगता येतो, म्हणजेच गाडगे बाबा सांगता येईल. खरं सांगा ना तुम्ही, आणि हे मान्य करावं लागेल. आणि कोणाला करावं लागेल? बुजुर्ग माणसं आहे आपल्यामध्ये बसलेली, हे विचार करतील का? ते नाही करू शकत. आपण शिकलंय ना, आपलं शोधायचं. जुने माणसं काही म्हटले त्याच्याशी डोकं लावायचं नाही. वर्षानुवर्ष जन्मापासून त्यांच्या डोक्यात तो घातलेला राम, लक्ष्मण, सीता, असं हॅमरिंग आहे ते विचारायचं. काय ते विचारायचं तुम्ही? म्हणजे जे दगड आहे त्या दगडाला काय उपयोग आहे का आता तुम्ही बाजार करून? लक्षात घ्या. तुम्ही शिकलेत ना, तर तुम्ही ते विचार करायचा, बरोबर? ते आता वेळ ही नाही जेवणाची, म्हणून मी माझ्याकडे भरपूर आहे तुम्हाला सांगायला, पण मी तुम्हाला ते सांगणार. म्हणून संविधान वाचा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांग. संविधान काय वाचायचंय? कलम. आता इथून पुढे आम्ही असं म्हटलं की तुम्ही तालुक्याला निवेदन द्यायचं, असं मोगम निवेदन नाही द्यायचं, कलम टाकायचं त्याच्यामध्ये, लक्षात घ्यायचं. म्हणून संविधान वाचायचं. प्रत्येकाकडे एक संविधान जेवढं जर घेतलं ना ते कलमाचे घ्यायचेच आहे. आम्ही कॅलेंडरमध्ये ह्यावेळेस आमचा प्राधान्य राहणार आहे. आपल्या कॅलेंडरमध्ये संविधान आम्ही सगळे लिहिणार आहे, त्याच्यामध्ये ते कलम बिलम लिहिणार आहे. म्हणून पत्र कोणतंही दिलं, गावात अत्याचार झाला की कलम टाकायचं. या कलमानुसार तुमच्यावर का कारवाई करण्यात येऊ, नुसतं मागणी नाही म्हणायचं. प्रत्येक वेळा काय आपण भीक नाही मागायची. आता लक्षात घ्या, आपले अधिकार आहेत ना ते मागायचे, आपल्याला भीक नाही मागायचं ना. या कलमाने जर तुम्ही आम्हाला हे दिलं नाही की याप्रमाणे तुम्ही कारवाई केली नाही तर आम्ही तुमच्यावर असं करू, असं टाकायचं. ते कसे लिहितात? स्टाफ लिहिल्यावर गेल्यावर तुम्ही जर इथं खोटं बोलले, खोटं आढळलं, ह्या कलमावर तुमच्यावर आपल्याला म्हणतात ते. आता आपण म्हणायचं असं मला म्हणायचं. म्हणजे हे काम आपल्याला या अभियानाच्या चळवळीतून न्यायचं, हे गावात न्यायचं आपल्याला. हे शिकलेल्या पोरांना सांगायचं. मी तुम्हाला पहिलं सांगितलं, ज्याला कळतं त्याला सांगायचं, त्याला कळत नाही त्याला अजिबात डोकं लागायचं. तो किती राम घेऊन असला तरी आपल्याला ते शिकायचं नाही, बरोबर आहे तुम्हाला? गोष्ट संस्कृती संवर्धन तुम्हाला अजून एक दोन काम करायचे. आपण जे काही पेरतोय आता बघा, पर्याय तयार करतोय, झालं की नाही? मंगलाष्टकाला आपण मांडव मंत्र तयार केले, तर ते म्हणायचं तुम्हाला. गावागावात एक एक माणसं तयार झालं पाहिजे. ते गुरुजीने तर 100% म्हटलं पाहिजे. एखाद गावात तो आलाच नाही, गाव कसे तयार होत नाही, लक्षात घ्या तुम्ही. नाही बा आम ना तो जुना बा म्हणून मग कशा काय त्याला, पण मग 3-3, 4-4 वाजू देतात, तोच मुहूर्त काढतो, तोच टायमिंग काढतो. तर त्यावेळेस आपण तयार आहे. चला मग लग्नाला देऊ, तो मला काहीच देत असतो. तुम्ही लग्नाला तर गेलेच असता ना, वय लग्न द्यायला देऊ सगळं. आणि तुम्ही ते मांडव मंत्र म्हणायचे तिथे, काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला. जेव्हा आपण असं एंट्री करू, सुरुवात करू मध्ये प्रत्येक गावामध्ये, मान्यच करावं लागेल. ते आपलं आहे आणि लोक स्वीकारतात. हो, जे आपलं आहे ते लोक मान्यच करणार. फक्त तुम्हाला मी पहिलं सांगितलं की प्रभाव आहे त्या लोकांच्या आपल्या घरच्यांवर, म्हणून ते लगेच तयार होणार. त्याचप्रमाणे घरभरणी, काही गरज नाही तुम्हाला ह्या बाकीच्या एवढा 5 बामण बोलायला, 10 अकरा बोल, पण काय होणार आहे? माझ्या आजोबाचं बी घरात होतंच, वडिलांचं बी घरात मी आता राहतोच आहे. मग काही वाईट झालं का? ते नाही, बिचाराने कोंबडं कापून काही 5 घराचं कुळांना जेवायला घालून तरी आहेच ना तो घर, तो काही उडून गेला नाही ना. मग यांनी घर समजा पूजा घातली 10 बामणांनी, आणि भूकंपामध्ये काय भूकंप झाला तर काय पडणार नाही की ते? मग काय पडणार आहे तुम्ही? असं काही नाही, असं अजिबात नाही. हे 11,000 21,000 त्याला फुकट अजिबात दान करायची, अजिबात दान करायची. तुम्हाला फार वाटलं ते खाला दान करायचं शाळेला. हे आमच्या गावातली शाळा आहे, ती शाळेच्या इमारतीसाठी, नसेल तर या शाळेच्या आम्हाला मुलांच्या बँचसाठी, नसेल तर ह्या TV साठी. आपल्या गावात एकच मंदिर राहिलं पाहिजे आता, आणि ते फक्त विद्या मंदिर. दुसऱ्या मंदिराला सुद्धा दान करायचं आहे ना आता हनुमानाचं मंदिर.
त्रास झाला आता हनुमानाचं मंदिर एक पैसे द्यायचे असेल तर तुम्ही शाळेत द्यायचे लक्षात घ्या ते मंदिर आहे आपलं हे जर नसतं तर आम्ही पण इथं नसतो म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला जर मोठं करायचं असेल तुम्हाला शहाणपणा जर शिकायचं असेल लोकांना तर तुम्हाला विद्या मंदिरच शिकवेल हा तुम्हाला कोणतंही बघा आता कोरोना संकट आलं का बरं मंदिर आज याने बंद करून ठेवले कुठे गेले काय पाहुणे गेले का फिरायला गेले का यासाठी का भाऊ तसं नाही तो धंदा आहे बिझनेस आहे ज्याचं त्याचा तिथं त्यांना पैसा मिळतो तरी ते ओरडतात आम्ही इतके दिवस झाले आम्हाला काहीच नाही आम्हाला पेन्शन लागू करा अरे माझा गरीब शेतकरी पिढ्या काम करून मेला रे तुम्ही त्याला पेन्शन देणार आहे तो कमवतो म्हणून खाताना रे तुम्ही बरोबर हे मंदिरात बसून तेच पैसे घेतात ते काहीच नाही तरी तुम्ही त्यांना पेन्शन दिले मध्य प्रदेशमध्ये आता कोण नवीन मुख्यमंत्री झाले त्यांनी दिले ना शिवराज सिंग किती वाईट आहे किती वाईट आहे शेतकऱ्याला द्या ना माझ्यासाठी सर बरोबर आहे का नाही दुर्दैवाने तो संप नाही करू शकतो 8 दिवस त्याने जर नाही चुकायचं ठरवलं ना तो सांगतो काय खाते काय खाते तर हे असं आपल्याला सांगायचं जे गोष्टी आहेत ना ते सांगायचे चांगल्या पद्धतीने सांगायचे